नमस्कार. साखर सोडल्यावर नेमकं काय होतं हा प्रश्न अनेकांना पडतो, नाही का? याबद्दल खूप काही बोललं जातं, पण त्यातलं खरं काय आणि काय फक्त गैरसमज आहेत? चला, आज आपण हेच सोप्या भाषेत समजून घेऊया. अनेकांना वाटतं की साखर सोडली म्हणजे झालं, जणू काही जादूची कांडी फिरेल आणि सगळ्या समस्या गायब. पण अपेक्षा आणि वास्तव यात नेहमीच थोडा फरक असतो. चला तर मग या प्रवासात पुढे जाऊया आणि या मोठमोठ्या दाव्यांच्या पलीकडचं सत्य काय आहे ते पाहूया. ठीक आहे, तर सगळ्यात आधी एक गोष्ट स्पष्ट करूया. आपलं ध्येय आयुष्यातून प्रत्येक प्रकारची साखर हद्दपार करणं नाहीये, अजिबात नाही. खरी समस्या वेगळीच आहे. ती आहे त्या अतिरिक्त साखरेची, जी अनेक पदार्थांमध्ये लपलेली असते आणि नकळतपणे आपल्या आरोग्यावर परिणाम करते. तर हीच आहे ती खरी समस्या, ॲडेड शुगर, म्हणजे पदार्थांमध्ये वरून घातलेली साखर. ही साखर तुम्हाला सॉफ्ट ड्रिंक्स, मिठाई, केक आणि पॅक केलेल्या स्नॅक्समध्ये भरपूर प्रमाणात सापडेल. आणि हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की ही साखर फळं किंवा दुधातून मिळणाऱ्या नैसर्गिक साखरेपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे, कारण ती शरीराला फक्त रिकाम्या कॅलरीज देते, कोणतंही पोषण नाही. आणि हा फरक एकदा का लक्षात आला की आपला सगळा दृष्टिकोनच बदलतो. बघा, एका बाजूला आहेत अतिरिक्त साखर असलेले पदार्थ, जसे की सॉफ्ट ड्रिंक्स आणि पॅक केलेले ज्यूस, आणि दुसऱ्या बाजूला आहेत नैसर्गिक गोडवा असलेले आरोग्यदायी पर्याय, जसे की ताजी फळं आणि दूध. म्हणजे आपलं लक्ष काय आहे हे आता स्पष्ट झालंय आणि ते वाटतं तितकं अवघड नाहीये, बरोबर? चला आता त्या टप्प्याबद्दल बोलूया जो साखर कमी करताना अनेकांना सगळ्यात जास्त आव्हानात्मक वाटतो, म्हणजे ते पहिले काही दिवस. हा खरं तर एका नव्या बदलाशी जुळवून घेण्याचा काळ असतो, आणि या काळात काय घडू शकतं याची कल्पना असणं खूप महत्त्वाचं आहे. सुरुवातीला जो काही त्रास होतो ना, ती एक अगदी सामान्य शारीरिक प्रतिक्रिया आहे. विचार करा, आपल्या मेंदूला साखरेतून मिळणाऱ्या त्या आनंदाच्या भावनेची, म्हणजे डोपामाइनची सवय झालेली असते, आणि जेव्हा ते अचानक थांबतं तेव्हा चिडचिड होणं, थकवा जाणवणं किंवा डोकेदुखी सुरू होणं स्वाभाविक आहे. याचा अर्थ शरीराला साखरेची गरज आहे असा होत नाही, तर शरीर एका नवीन आणि जास्त आरोग्यदायी सवयीशी जुळवून घेतंय, एवढंच. हा बदल साधारणपणे कसा घडतो ते पाहूया. पहिले 1 ते 3 दिवस कदाचित सर्वात कठीण जाऊ शकतात, पण चौथ्या दिवसापासून तुम्हाला फरक जाणवायला लागेल, आणि साधारणपणे एका आठवड्यानंतर शरीर या नव्या सवयीला चांगल्या प्रकारे स्वीकारायला सुरुवात करतं. तर हा एक तात्पुरता पण खूप महत्त्वाचा टप्पा आहे, हे लक्षात ठेवा. आणि हो, सगळ्यात दिलासा देणारी गोष्ट हीच आहे की हा जो काही त्रासदायक टप्पा आहे तो कायम टिकणारा नाहीये, तो तात्पुरता आहे. एकदा का हा सुरुवातीचा अडथळा पार केला की मग पुढे अनेक चांगले बदल घडायला लागतात. चला तर मग आता त्या सकारात्मक बदलांबद्दल बोलूया, जे हा सुरुवातीचा कठीण काळ संपल्यानंतर अनुभवायला मिळतात. कारण एकदा का शरीर या बदलाशी जुळवून घेतं ना, की मग खरंच काही आश्चर्यकारक फायदे दिसू लागतात. सगळ्यात मोठा आणि इंटरेस्टिंग बदल म्हणजे आपल्या चवीच्या सवयींमध्ये होणारा बदल. म्हणजे बघा, जिथे आधी फळं सुद्धा कमी गोड वाटायची, तिथे आता तीच फळं खूप जास्त गोड लागायला लागतात. सतत काहीतरी गोड खाण्याची जी तीव्र इच्छा असते ती कमी होते, आणि कमी गोड पदार्थांमध्येही समाधान मिळायला लागतं. ऊर्जेच्या बाबतीतही तसंच आहे. साखरेतून मिळणारी ऊर्जा कशी असते, एखाद्या रोलर कोस्टर राईडसारखी एकदम वर जाते आणि तितक्याच वेगाने खाली येते, ज्यामुळे थकवा येतो. पण जेव्हा आहारातून अतिरिक्त साखर कमी होते तेव्हा दिवसभर एक स्थिर आणि टिकणारी ऊर्जा अनुभवायला मिळते. दुपारच्या जेवणानंतर येणारी सुस्ती कमी होते आणि कामात लक्षही जास्त चांगलं लागतं. आता येतो सर्वात महत्त्वाचा प्रश्न. अनेकांच्या मनात हाच असतो, पण माझं वजन आपोआप कमी होईल का? कारण अनेक जण साखर सोडण्याचा निर्णय याच एका कारणासाठी घेतात. पण यामागे एक छोटासा ट्विस्ट आहे. बघा, साखर सोडली म्हणजे लगेच वजन कमी होईल अशी काही जादू होत नाही. पण हो, साखर कमी केल्याने वजन नियंत्रणात आणण्यासाठी एक अनुकूल परिस्थिती नक्कीच निर्माण होते. कसं? तर साखरेयुक्त पदार्थांमध्ये कॅलरीज खूप जास्त असतात आणि ते खाल्ल्यावर पोट भरल्यासारखंही वाटत नाही. त्यामुळे जेव्हा आपण हे पदार्थ कमी करतो तेव्हा एकूण कॅलरीजचं सेवन आपोआप म्हणजे नैसर्गिकरित्या कमी होतं. आणि हे फायदे फक्त वजनापुरते मर्यादित नाहीत. वजनाच्या पलीकडे जाऊनही अनेक सकारात्मक बदल घडतात. चला आता आरोग्याच्या त्या पैलूंवर एक नजर टाकूया जिथे साखर कमी केल्याने खूप चांगला फरक पडतो. अतिरिक्त साखर कमी केल्याने खरंच अनेक फायदे होतात. अनेकांना त्यांच्या त्वचेमध्ये एक चांगला बदल जाणवतो, झोपेची गुणवत्ता सुधारते, आपली पचनसंस्था म्हणजे आपलं गट हेल्थ निरोगी राहतं, आणि भुकेवरही जास्त चांगलं नियंत्रण मिळतं. हे सगळे फायदे कुठेतरी एकमेकांशी जोडलेले आहेत आणि आपला जगण्याचा दर्जा सुधारतात. ठीक आहे, तर आता आपण ह्या चर्चेच्या समारोपाकडे वळूया.
कोणतीही सवय यशस्वीपणे बदलायची असेल तर त्यासाठी एक टिकाऊ आणि वास्तववादी दृष्टिकोन ठेवणं खूप गरजेचं आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. एकतर सगळं नाहीतर काहीच नाही हा दृष्टिकोन इथे अजिबात चालत नाही. साखरेवर पूर्णपणे बंदी घातली तर काय होतं? काही दिवसांनी ती खाण्याची इतकी तीव्र इच्छा होते की एकदम खूप जास्त खाल्लं जातं आणि मग सगळंच फिसकटतं. म्हणूनच हळूहळू बदल करणं हाच सर्वोत्तम मार्ग आहे. उदाहरणार्थ साखरेची पेय कमी करणं, गोड खाण्याची इच्छा झालीस तर फळं खाणं, जेवणामध्ये प्रथिनांचा म्हणजे प्रोटीनचा समावेश करणं जेणेकरून पोट भरलेलं राहील. यांसारखे छोटे छोटे बदलच पुढे जाऊन खूप मोठा फरक घडवतात. आणि शेवटी या संपूर्ण चर्चेचा सार काय? तर साखरेला शत्रू मानण्याची किंवा तिला घाबरण्याची अजिबात गरज नाही. गरज आहे ती फक्त तिला आपल्या आहारावर राज्य करू न देण्याची. सगळ्यात महत्त्वाचं आहे संतुलन. आणि हीच खरी गुरुकिल्ली आहे.